च्या दिशेने आपण पाहतोय मॅच क्रमांक 6 दुसरा फेरीतील ही दुसरी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एका साइडनं वाघेरा संघ तर दुसऱ्या साइडनं पाहायला मिळेल बदलापूर विभागातून जो संघ बिलॉंग करतोय अर्थातच चिंचवली हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो। 3 षटकांची मॅच आहे आणि यानंतर होणारा सामना तुम्हाला निश्चितच वेळेच्या अभावी खेळवला जाईल याची मात्र शंका नाही आहे। जाऊ पण आता मॅचच्या दिशेने जिथे टॉस जिंकला होता टीम चिंचवली संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि शतरक्षण दिले वाघेरा टीमला। पगलाच बॉल इथे आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा बॉल होता, डॉट बॉल आलाय। चांगली सुरुवात सध्या तरी गोलंदाज गुरु करतोय। पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील याच गुरुने इम्प्रेस केलं होतं। अगदी त्याच्या विरोधात कोणत्याच खेळाडूनं मोठे फटके लगावलेले नाहीये। आजच्या दिवसामध्ये गुरुनं म्हणजे इम्प्रेस केले प्रत्येक खेळाडूंना। ओ यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हुक केलाय, कव्हर बॉलच्या वरनं एक्झिक्यूट केलाय फटका, परंतु शेवटच्या बॉल वरती अगदी शेवटच्या क्षणावरती बॉल स्टॉप केला जातोय। पाहता पाहता दोन या ठिकाणी धावा कंप्लीट केल्या जातात। गुड रनिंग बिटवीन द विकेट। स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन होत असताना फलंदाज उमेश पाहायला मिळतात ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत आणि फक्त उग्या 2 धावा आल्यात। चांगली गोलंदाजी राहिली आहे सध्या तरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज गुरुचा वापर केलाय वाघेरा टीमनं आणि एक चांगला गोलंदाज आहे। आजच्या दिवसामध्ये देखील अगदी लेग कटर आणि ऑफ कटर हे दोन्ही कटर मैदानाच्या आतमध्ये वापरले जातात। लेफ्ट हँडेड गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय। समोर फलंदाज आहेत उमेश, अगदी मोठे फटके येत नाहीये गुरुच्या विरोधात। परंतु यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, हुक केलाय लॉंग ऑनला, फिल्डर तिथे तैनात, कुठल्याही प्रकारची चूक नाहीये। लागणारा पहिला धक्का चिंचवली टीमला। फलंदाज उमेश जड पावलाने प्रतीचा प्रवास, फलंदाज बाद। चला चिखलोली ठाकूरबाडा संघ आपण प्रवास करताना सुखाचं करा जेणेकरून आपली घरी कोणीतरी वाट पाहत असतो। आपली आई बाबा बहीण किंवा आपल्या मिसेस आणि जे तुमचे कोणी जवळचे नातेवाईक असतील ते तुमची वाट पाहत आहेत। त्यामुळे प्रवास करताना सुखाचं करा आणि आपला प्रवास सुखाचा हो हीच आमची अपेक्षा। जाऊ पण एकदा माझ्या दिशेने षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती गोलंदाज गुरु ज्याने आतापर्यंत 4 चेंडूंची फेकी केली आहे, 2 धावा दाफलकावरती। ओ आडवा पाटने खेळण्याचा प्रयत्न सदा आले होते, मोठा फटका खेळला होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक झालाय। नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मिड विकेट रिजनला लॉंग ऑन वरून वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलेत मिड विकेट रिजनला, परंतु तिथे धावा मिळतात 2। जर सदाचा विचार केला तर पाठीमागच्या सामन्यामध्ये नाराज केलं होतं या सदानं, परंतु या मॅच मध्ये त्यांना इथून चांगली कामगिरी करावी लागेल। पाठीमागच्या सामन्यामध्ये भरपूर चेंडू तो डॉट खेळला होता, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती अटॅकिंग मोड मध्ये बॅटिंग करतोय। 2 धाबा त्याच्या बॅट मधून आलेत, एकंदरीत धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते। स्कोर ऑन द बोर्ड 4 रन्स, 4 धाबा दाफलकावरती। ओ यावेळेस आपण पाहतोय इथे अगदी हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने बॉल निघून चाललाय। यष्टीरक्षक आता मध्ये पाहता पाहता पहिला P1चं षटक होतं ते संपन्न झालंय। पहिल्या P1च्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करत असताना चिंचवली संघ धावून पोहोचलाय 1 बाद 4 धाबा दाफलकावरती। तोपर्यंत देऊया आमच्या डीजेला एक संधी। थँक्यू। आज मात्र डीजे संगीत मधून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक शीर्षगीत ऐकायला मिळालं। अगदी पण जर पाहिला तर 18 पगड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं असं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिबार मुजरा। पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल एक। समोर स्ट्राइक एंड वरती सुरेश। ओ यावेळेस आपण पाहतोय बाची लिनिएज
परंतु मैदानाच्या आतमध्ये घडले काय, सेकंड स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होता, कुठल्याही प्रकारची चूक नाहीये, ज्या विकेटची गरज होती आणि तोच विकेट मैदानाच्या बाहेर पाठीमागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हिरो या मॅच मध्ये 0 फलंदाज बाद. बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्लिप मध्ये बाटची लिडिंग एज आणि तिथे कुठल्याही प्रकारची फिल्डरने चूक न करता भरपूर चांगला झेल टिपला. कदाचित मी म्हणेन आता चिंचवली संघाचा जो पूर्णपणे आशा होत्या त्या आशा निराशा झालेत. धावसंख्या फक्त 5 धावा पाहायला मिळतात. शॉर्ट लेनचा बॉल इथे आपण पाहतो हुक केलाय, लॉंग ऑन वरून वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक या ओव्हर मध्ये लागणारा दूसरा धक्का फलंदाज बाद होईल. Back to the pavilion. एका वेळेस तुम्ही अलिबाग, मुरुड, जंजिरा फिरू नका, परंतु एकच म्हणेन एक वेळा तरी रायगड किल्ल्याला तुम्ही निश्चितच भेट द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं अगदी आपण पाहिलं तर त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी काय आपल्यासाठी केले तिथे तुम्हाला निश्चितच पाहायला मिळेल. पण ज्या चेंडूवरती आपण पाहतोय अगदी वेगाने बॉल निघून चाललाय आणि चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल. डॉट बॉल आलाय. इथे आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती चंदर आहेत. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय वेगाने बॉल टाकले समोरच्या दिशेला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळालेत. समाधान आहेत, अगदी समाधान आज देखील एक चांगली क्षेत्ररक्षण आतापर्यंत दाखवलंय. कुठल्याही प्रकारची मॅच मध्ये चूक करत नाहीये. त्यांना माहिती हा सामना हा भरपूर महत्वाचा आहे. परंतु यावेळेस अगदी सदा बिगेट खेळण्याचा प्रयत्न केले होते, परंतु बॅटची लिडिंग एज येस्टनच्या पाठीमागे आपण पाहतोय विकेट किपर कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. या ओव्हर मध्ये विकेट मिळतीये. फलंदाज सदा बॅक टू द डगआउट. ज्ञानोबा तुकोबा जनाई आदी मेळा संतांचा प्रत्येक एक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा या मॅच मध्ये आपण पाहतोय. सध्या तरी अगदी इम्प्रेशन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज नितीनच्या माध्यमातून अगदी विचार केला तर फक्त धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावली आहे. आतापर्यंत विचार केला या षटकामध्ये तर उगी एक धाव आणि एक्स्ट्राच्या रूपात अर्थातच त्याने 2 धावा खर्च केल्यात आणि 3 महत्वाचे गडी देखील त्याने बाद केलेत. शेवटचा बॉल आहे, स्टील टू गो. समोर फलंदाज लेफ्ट हँडेड फलंदाज आपण पाहतोय अगदी दिनेश आलेत. ओ यावेळेस लॉफ केलाय अगदी हलक्याताने स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलंय. तिथे धाव मिळेल एकापेक्षा काही नाहीये. पाहता पाहता 2 षटक म्हणजे अर्थातच 12 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 12 बॉल मध्ये धावसंख्या धाफलकावरती बनवली गेली आहे. तब्बल 7 धावा धाफलकावरती 4 बाद.
गोलंदाज तयार आकेश. हा बॉल देखील वेगाने टाकला परंतु समोर क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती पोहोचतील. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न परंतु तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकापेक्षा काही नाहीये. एकाच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतील. स्कोर ऑन द बोर्ड 8 धाबा फलकावरती. शेवटचं षटक आहे. अजूनही शेवटच्या षटकामध्ये जर इथून 10 ते 15 धाबा आला तर एक चांगली धावसंख्या उभारू शकतोय चिंचवली संघ. परंतु जिथून सुरेश निरगुडा बाद झालाय ना तिथून मात्र अगदी कुठल्याही प्रकारची धाबा कोणताच बॅट्समनच्या माध्यमातून येत नाहीये. कोणताच खेळाडून आतापर्यंत चांगली धावसंख्या कुठलेली नाहीये. अजूनही 5 चेंडू शेष आहेत. अजूनही 5 चेंडू शेष आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हुक करायचा होता. बॅटची लिडिंग एज डिफाईनला खेळाडू सज्ज होता आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं फिल्डिंग भरपूर चांगली झाली होती. कदाचित आता इथे अगदी फुटबॉलमध्ये एक फेमस खेळाडू आहे रोनाल्डो आणि त्याची आठवण करून देणारा क्षेत्ररक्षक. तिथे धावा मिळतात 3 धावा. या 3च्या मदतीनं 11 धावा फलकावरती आहेत. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं 18 चेंडू 17 धावा बनवल्या होत्या. परंतु जे बोले कुशली टीम ना मी म्हणेन 2 ओव्हरमध्ये त्या धाबा सहज रीतीने कुठून काढल्या. या षटकातील अजूनही 4 चेंडू शेष आहेत. 4 चेंडूंमध्ये किती धावा बनवत जातील. डबल डिजिटल मध्ये धावसंख्या 11. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल उकरण्याचा प्रयत्न परंतु बॅटची लिडिंग एज आणखीन एक लेग स्लिप मध्ये टिपला जाईल फलंदाज फेल. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. 11 धाबा फलकावरती. या 3 चेंडूंमध्ये किती धावा बनवले जातील पण स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला मिळतील. संजित हा चेंडू देखील लॉफ केलाय. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं उडवला होता लॉंग ऑफला. खेळाडू सज्जेत टीपला देईल त्या ठिकाणी समाधान होते. समाधानने आतापर्यंत कुठल्याच प्रकारची या मॅच मध्ये चूक केली नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद. शेवटचे 2 बॉल धावसंख्या तासकडे स्थिरावली. 11 धाबा फलकावरती. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय 5ची लिडिंग एज आणि सातत्याने मैदानाच्या आतमध्ये विकेटचा सडा पडला जातोय चिंचवली टीमचा. आणखीन एक फलंदाज बाद. तीन विकेट अर्थात आपण जर पाहिलं तर सध्या तरी गोलंदाज आकेश पाहायला मिळतात. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. 11 धाबा फलकावरती आहेत. आपण पाहतोय पाठीमागच्या सामना देखील लो स्कोरिंगचा पाहायला मिळाला परंतु तशाच पद्धतीचा हा सामना देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. परंतु या चेंडूवरती आपण पाहतोय विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. ब्लॉकचा बॉल टाकला होता गोलंदाज आकेशनं. तिथे मिळेल फक्त 1 धाव. एकापेक्षा काही नाहीये. पाहता पाहता पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 7 बाद 12 धाबा फलकावरती. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज.
18 बॉल आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. कॉम्बॉक्स मधून करूया परिवर्तन. थँक्यू सो मच प्रसादजी सफारे सर. कॉम्बॉक्स मध्ये आपण कंटिन्यू करूया. जिथे 18 बॉल आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये आपण पाहतोय कदाचित दोन मोठे फटके आले तर या मॅच मध्ये फिनिश करेल वाघेरा संघ, परंतु येणारे डॉट बॉल आले तर चिंचवली संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकतोय. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकेल सांगता येणं कठीण आहे. अजूनही बंद लिफाफामध्ये हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. हॅलो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आपण पाहतोय जेव्हा वागेरा संघ, आपण पाहतोय जोमा आणि त्यांच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतील. प्रवीण 18 बॉल मध्ये करायच्या 13 धावा. पहिले षटक कॅप्टन टू कॅप्टन अशी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी लढत पाहायला मिळेल. कारण आपण पाहतोय पहिलं पेपरचं षटक टाकण्यासाठी नेहमीच आपण पाहतोय सुरेश निरगुडा एक चांगला खेळाडू आहे, परंतु वेगवान सध्या तरी गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून हाताळली जाते. 18 बॉल 13 ची गरज. या षटकामध्ये इथून सुरेश निरगुडाला चांगली कामगिरी करावी लागेल. एक्स्ट्रा खेळाडू आहे, यंगस्टार टू यंगस्टार अशी मैदानाच्या आतमध्ये फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुडगे, शो द क्वालिटी क्रिकेट. स्ट्राइक एंड वरती प्रवीण, नॉन स्ट्राइक एंड वरती जोमा. पहिलाच बॉल इथं आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या वरना उडवलंय, परंतु शेवटच्या क्षणाला बॉलला स्टॉप केलंय आणि त्या ठिकाणी 2 धाबा. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन असताना फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात जोमा होते. सॉरी क्षमा असावी, स्ट्राइक एंड वरती जोमा होते आणि इथून जोमाच्या बॅट मधून 2 धाबा आल्यात. अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. या षटकामध्ये कमीत कमी धाबा खर्च करावा लागतील. शॉट ऑफ लेन पुन्हा एकदा आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झाला आणि वेगाने निघून गेलाय. यष्टिरक्षक संजयच्या हातामध्ये. अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला शेवटच्या मोमेंट पर्यंत करावी लागेल, कारण अगोदरच धाबांचा दुष्काळ. त्यामध्ये तुमचा 13वा महिना, परंतु या वेळेस आपण पाहतोय अगदी पॉइंट मध्ये सदा होते. सदाने कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. इतका जेव्हा पत्थर देत असताना फलंदाज होईल बाद. इथून जोमाला परतावा लागेल. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संतोष. हो यावेळेस पुन्हा एकदा पाहतो वेगाने बॉल टाकलाय. संपूर्ण क्षेत्र खाली आहे. स्क्वेअर लेग रिझन मध्ये कोणताच खेळाडू नाही आहे. चेंडू जाईल सरेल धन 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 करत सीमा पार. मिळतील धाबा 4. चौदा बॉल मध्ये आता करायच्यात अवघ्या 7 धाबा. कदाचित इथे लो स्कोरिंगचे मॅच आहे. धावसंख्या दफलगामध्ये पाहायला मिळतात 6 धाबा. ओ यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर प्रचंड वेगाने निघून चाललाय. यष्टिरक्षक संजयच्या हातामध्ये. तिथे कुठल्याही प्रकारची चूक नाही आहे. बॉलला स्टॉप केले जात आहेत. अशा पद्धतीने जास्तीत जास्त चेंडू डॉट फेकावे लागतील गोलंदाज सुरेशला, परंतु मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे या मॅचची आवाज निघाली आहे. कारण आतापर्यंत 6 धाबा लो स्कोरिंगचे मॅच आहे. 7 धाबा बनवायच्यात. बॉल शिल्लक आहे 13. त्यामध्ये करायच्यात 7 धाबा. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगावरती स्वारी. वॉट ऑफ परफॉर्मन्स. कदाचित मी म्हणेन 20 पेक्षा जास्त धाबा असत्या तर मात्र इथून मॅचला मजा आली असती, परंतु पाहता पाहता पहिलं पिबनचं षटक झाले समाप्त. पहिल्या पिबनच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 13 धाबांचा पाठला करत असताना धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 6 धाबा. 12 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज.
चिंचवली टीमनं, परंतु आता धाबा कमी आहेत आणि चेंडू जास्त आहेत, त्या कारणास्तव त्यांना हा सामना कदाचित मी म्हणेन गमवावा लागेल. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतो प्रयत्न करावा लागतील. म्हणतात ना प्रयत्नार्थ परमेश्वर. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. 12 चेंडू करायचे, 7 धाबा. षटक क्रमांक दुसरा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अर्जुन आलेत. इथून अर्जुन निरगुडाला आपण पाहतोय. ज्यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हुक केलाय मिड विकेट रिजनला. सुरेश निरगुडा होते परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर बॉल जाईल सरळ सीमा पार. या चौकारानं मॅचची पूर्णपणे हवा काढली. फलंदाज आपण पाहतोय प्रवीणच्या पाठमधून चौकार. इक्वेशन बघलं गेलं तर जवळपास भरपूर चेंडू आहेत, पण तुझ्या वेळेस आपण पाहतोय अगदी मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक सुरेश होते, अफाट प्रयत्न करतात आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार. इथून आपण पाहतोय जे वाघोबा वागेरा संघ जिंकत असताना पाहायला मिळतं. विजय स्ट्रोक आलाय फलंदाज प्रवीणच्या बॅटमधून. क्या बात आहे. जवळपास इथून 2 चेंडू फेस केलेत प्रवीण आणि प्रवीणच्या बॅटमधून लागोपाठचे 2 चौकार आपण पाहतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने गोलंदाजी करत असताना तब्बल 6 चेंडूंमध्ये 3 धाबा आणि 3 विकेट ज्याने खर्च केला होता